स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 125वी जयंती आहे. रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरी करण्यात येणार आहे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं 4 दिवसीय भरगोस जे कार्यक्रम आहे तो अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला आहे. आणि आज दुपारी 2 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर दुपारी 2 वाजता हा संपूर्ण जो सोहळा आहे तो शिवाजी शिक्षण संस्थेच्या शारीरिक विभागाच्या ग्राउंडवर होणार आहे. एकंदरीत बघितलं तर दरवर्षी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या एकाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. मात्र यावर्षी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना जो आहे या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे. 5 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ जे स्मृतिचिन्ह आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवारांना आज सन्मानित करण्यात येणार आहे. आणि जो रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्या रौप्य महोत्सवी वर्षाचा जो आहे कार्यक्रमाला सुरुवातसुद्धा दुपारी 2 वाजता होणार आहे. त्यापूर्वी जर बघितलं तर 11 वाजता राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं सुद्धा आयोजन अमरावती शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. ज्यावेळी पंजाबराव देशमुख जे आहे पहिले कृषी मंत्री झाले होते त्यावेळी त्यांनी पहिलं कृषी महोत्सव दिल्ली येथे भरवलं होतं. मात्र त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं अमरावतीमध्ये सुद्धा राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि अनेक जे कार्यक्रम आहेत ते 4 दिवस चालणार आहे. मात्र आज दुपारी या संपूर्ण कार्यक्रमाचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो 2 वाजता होणार आहे. आणि त्यासाठी शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार आहे. अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.